महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। दिग्रस शहर आणि तालुक्यात दोन वेगवेगळ्या आत्महत्यांच्या घटना। दिग्रस तालुक्यातील सावंगा खुर्द येथील वृद्ध तर दिग्रस शहरातील बजरंग नगर परिसरातील 25 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन केली आत्महत्या। दिग्रस तालुका व शहर परिसरात आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना घडून खळबळ उडालीये। सावंगा खुर्द येथील एका 76 वर्षीय वृद्धानं तर दिग्रस शहरातील बजरंग नगर येथील 25 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याच्या घटना घडल्या आहेत। पहिली घटना दिग्रस शहरातील बजरंग नगर परिसरात दिनांक 23 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली। ओम रामू गाडे वय 25 वर्ष, राहणार बजरंग नगर दिग्रस यांनी राहत्या घरात आड्याला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। नातेवाईकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी दिग्रस पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला। आत्महत्येचं नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्यांच्या पश्चात आईवडील व एक भाऊ असा परिवार आहे। तर दुसरी घटना आज दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। सावंगा खुर्द येथील पांडुरंग निंबाजी ढोरे वय 76 वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला। सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केलाय। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना व नातवंडे असा आप्त परिवार आहे। दोन्ही प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।